जय भीम जय भारत. सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही SB TV मध्ये आपलं स्वागत करतो आहे. आज माझ्या मागे आपण पाहत आहेत की कचऱ्याचा ढिगार हा जमा झालेला आहे. आपण आहोत तरोडी ग्रामपंचायत परिसरामध्ये. तरोडी ते बहादुरा जो रोड जातो आहे त्या रोडच्या बाउंड्रीवर आपण उभे आहोत आणि बघत आहोत माझ्या मागे कचऱ्याचा ढिगार पडलेला आहे. तर सांगायचं हेच आहे की जिथं शासन सरकार घनकचरा व्यवस्थापनाकरता कोट्यावधी रुपयाचा खर्च करतो आहे की कचरा जो जमा होतो आहे गावामध्ये इतरत्र तो त्याचं व्यवस्थापन करण्याकरता वारंवार सूचित करतो आहे, सांगतो आहे आणि कोट्यावधी रुपयाचा खर्च करतो आहे, तरीसुद्धा हे असे चित्र जे आहेत हे दिसत आहेत. तरोडी ग्रामपंचायत अंतर्गत गावातला जमा होणारा कचरा जो आहे ग्रामपंचायत अंतर्गत प्रत्येक परिसरामध्ये घंटागाडी फिरून कचरेवाला आया, गाडीवाला आया, कचरा निकाल जमा करतो आहे आणि हा त्याचा व्यवस्थापन व्यवस्थितरित्या न करता असं रस्त्यावरती उघड्यावरती त्याला फेकून देतो आहे की ज्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता नकारू शकत नाही. आपण पाहू शकताय की तरोडी बुजुर्ग बहादुरा ते तरोडी जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या बाजूला हा पूर्ण गावातून जमा केलेला कचरा हा अस्तव्यस्त पद्धतीने इथं फेकलेला आहे आणि त्याचा दुर्गंधीसुद्धा इथं सुटत आहे. घनकचरा व्यवस्थापनाकरता जो निधी येतो आहे सरकार त्यावरती खूप सारा खर्च करतो आहे. तो खर्च करूनसुद्धा त्या कचऱ्याच्या विल्हेवाट योग्यरित्या ग्रामपंचायत लावत नाही. त्याचे चित्र हे या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. आपण पाहू शकता की जमा कचऱ्यावरती पूर्ण घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत आणि कुत्रे तिथं जमा झालेले आहेत. हे आपण पाहू शकताय की हा जो परिसर आहे हा पूर्ण गावातला कचरा जो आहे हा जमा करून रस्त्याच्या कडेला इथं फेकलेला आहे. रोडनं पण येताना आपण पाहू शकता की हाच तो तरोडीकडून येणारा रोड आणि हा सरळ रोड मार्ग जो आहे हा बहादुऱ्याला निघतो आहे आणि यावरती हे बघा खूप मोठी जे इथं एक टर्निंग दिलेली आहे आणि त्या टर्निंगच्या बाजूलाच हा सगळं घाणीचं साम्राज्य जो आहे इथं जमा झालेलं आहे. अजूनपर्यंत काय येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसतो आहे त्याची तक्रार झाली नाही झाली व झाली असूनही त्यावर काही कारवाई झाली की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह इथं उपस्थित होत आहे. व या मार्गाने कधी या ग्रामपंचायतीचे सदस्य कधीच गेले नसावेत का, या त्यांना कधी दिसलं नसावं का, हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. बाजूलाच लागून शेतीसुद्धा आहे जिथं आता कापूसचं दिसत आहे. तर याचं हे प्लास्टिक हे बघा आपण पाहू शकता की प्लास्टिकवरती बंदी आहे. शासन म्हणत आहे की प्लास्टिकवरती बंदी आणा आणि सर्वात जास्त इथं प्लास्टिकचं प्रमाण दिसत आहे. हे बघा इथं काही डायपर्स ते सगळं कचरा जो आहे इथं पसरलेला आहे आणि तोच कचरा हा प्लास्टिक जो पॉलिथिन जो आहे हा शेतामध्ये सुद्धा उडत आहे. तर काय त्या जमिनीवरती त्याचा दुष्परिणामसुद्धा होण्याची शक्यता वर्तवली नकारू जाऊ शकत नाही आपण. तर हा एक खूप मोठा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. जिथं शासन कोट्यावधी रुपये खर्च करतो आहे घनकचरा व्यवस्थापनाकरता, गाड्या फिरत आहेत आपल्याकडे आपला घरचा ओला आणि सुका कचरा जमा करून ते बघा की त्याचा विल्हेवाट जो आहे हा कशा पद्धतीने लावला जात आहे. खरंच घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता आपण म्हणू तो स्वच्छतेशी निगडीत कार्य याला म्हणावं काय, हा असा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. अशाच करंट घडामोडी बघण्याकरता सक्षम भारत टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या परिसरामध्ये जर काही अशा घटना असतील या समस्या असतील तर आम्हाला संपर्क करा. आम्ही आपली बातमी दाखवू टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.